नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? मी कोकणकर अनिल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज 31 आहे आणि आज 2023 संपणार आहे आणि रात्री 12 नंतर 2024 हे नवीन वर्ष चालू होईल. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि 2023 पहिल्यांदाच घाटकोपरमध्ये लावतोय कोकांची पोपटी. तर अशा प्रकारे शेंगा टाकून घ्यायचे आहेत. त्याच्या आधी आम्ही भांबोडीची पाला जो असतो तो खाली लावून घेतलेला आहे. आता शेंगा आम्ही टाकून घेतोय. शेंगा व्यवस्थित एक थर लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित एक थर शेंगा लावून घ्यायच्या. त्याच्यानंतर वर मीठ टाकायचं. जाडं मीठ आम्हाला भेटलं नाही त्याच्यामुळं बारीक मीठ टाकतोय. आता वरती अंडी लावून घ्यायची आहेत. अंडी चांगली धुवून घ्यायची. दीड डझन आम्ही अंडी आणली होती. आता त्याच्यातली सर्वच लावायचे आहेत. ते लावून झाल्यानंतर पेपरमध्ये रॅप केलेलं चिकन व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे वरती. आम्ही पेपरमध्ये रॅप केलेलं आहे. काही केळीच्या पानात पण तुम्ही करू शकता, पण पेपरमध्ये जे चांगलं असतं. आम्ही पाला टाकून घेतला. त्याच्यानंतर परत तुरीच्या शेंगा आम्हाला थोड्याच भेटल्या होत्या, खाली भाजी मार्केटमधून घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर परत आता अंडी लावतोय. खाली अंडी लावली होती पहिली, आता परत लावतोय. वरती व्यवस्थित अंडी लावून घ्यायची. परत त्याच्यावर बाजूला चिकन लावतोय. चिकनचे रॅप केलेले जे पेपरने रॅप केलेले जे पाऊच बनवले होते छोटे छोटे, ते लावून घेतोय. त्याच्यानंतर पुन्हा परत वरती भांबोड्याची पानं साईडने व्यवस्थित लावून घ्यायची. ती साईडला पानं लावल्यानंतर जास्त करपत नाही, म्हणून आम्ही साईडने व्यवस्थित पहिली पानं लावून घेतोय. आणि स्पेशल पोपटी बनवायला समर बुरारी आणि संतोष बागवेने खूप मेहनत केली होती. आणि नक्कीच ही पोपटी खूप जबरदस्त होणार आहे. सर्व पानावरती टाकून घेतोय. पूर्ण टाकून पॅक करून घ्यायची. सर्व मटेरियल भरून आमचं आता पोपटी तयार झालेली आहे. आता आम्ही लगेच पोपटी लावणार आहोत. अशा प्रकारे आता मडकाव उपडी ठेवायचा आहे आणि खाली आम्ही दगडीवर ठेवला आहे. तुम्ही खड्डा काढून पण ठेवू शकता.
आणि आता आपण मुंबईला बनवतोय म्हणून काय आपल्याकडे पेंडा नाही किंवा गवत नाही, तर आम्ही आता लाकडं लावणार आहोत. तर अशा प्रकारे पोपटी तयार झाली आणि संतोषने आमच्या मान मिळवला. शेवटी पोपटी तयार होऊन व्यवस्थित पेटवला नाही संतोषने आता, आणि सर्वांनाच बहुतेक जास्तच आनंद झालेला दिसतोय आणि सर्व नाचतायत. आता बघूया किती टाइम लागतोय. मला वाटतं 40 मिनटं तरी जातील. 40 मिनटं झाल्यानंतर आपण ते काढणार आहोत. मस्त पेट घेतलंय आता. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आमची पोपटी तयार झालेली आहे आणि 3 तासाच्या परिश्रमानंतर पोपटी तयार होऊन सर्व खाऊन बघतायत. आता सर्व काढून चिकन काढतायत वेगळं. अंडी, शेंगा पण चांगल्या शिजलेल्या आहेत आणि मला वाटतं खूप चवदार आणि टेस्टी पोपटी बनणार आहे. नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. सर्वांनी खूप मेहनत घेतली होती पोपटी बनवायला. आणि अशी काढून घ्यायचे आणि जो पाला असतो तो साईडला काढायचा आहे आणि पूर्ण पोपटी काढून तयार झाली. आणि संतोष अंड शिजलंय काय बघतोय. शिजलंय असं म्हणतोय. तर नमस्कार मित्रांनो, पोपटी बनवलेली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर पहिल्यांदाच नवीन व्हिडिओ बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ.